विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं टॉवेल आणि बनियन आंदोलन। महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांचा धिक्कार असो म्हणत विरोधकांची सरकार विरोधात घोषणाबाजी। कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्टमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर संभ्रम कायम। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे पक्षांतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याची चर्चा। गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण। पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजी नाट्य। भाजप आमदारांकडून नगरविकास खात्यांबाबत तक्रारी। मुनगंटीवार, गणेश नाईक आणि केळकरांकडून अधिवेशनात नगरविकास खात्याबाबत प्रश्नांची सरबत्ती। तक्रारींना नगरविकास मंत्री काय उत्तर देणार याकडे लक्ष। पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा होणार। प्राडाची टीम कोल्हापुरात दाखल। प्राडाच्या टीमकडून कोल्हापुरी चपलांच्या वादानंतर विक्रेत्यांशी चर्चा। वसईत मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात। महामार्गावर रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका व्यक्तीला ट्रकची धडक। गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू। मुळशीतील निरगुडे वस्ती परिसरातील नदीवर पूल नसल्याने वाहतुकीला फटका। धोकादायक पद्धतीने नदी पार करण्याची वेळ। बुलढाण्यातील लोणारमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। तालुक्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। वाहतुकीच्या वेळी नागरिकांची मोठी तारांबळ। आणि छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। लाखो लिटर पाणी गेलं वाया। पुढे जाऊया। बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलाय। अचानक आलेल्या मुसळधार पावसाने पांगरा, डोळे, टिटवी, नांद्रा या गावात पावसाचं पाणी शिरलंय। गावात पावसाचं पाणी शिरल्याने काही घरांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते। लोणार बुलढाणा इथली दृश्य आहेत। घरांमधली जी पायवाट असते तिथं पाणी इतकं भरलंय की नदीचं स्वरूप तिला आलेलं आहे। अनेक गावांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पुणे जिल्ह्याच्या वेगरे या गावातील निरगुडे वस्तीला मुठा नदीवर पूल नसल्याने धोकादायक पद्धतीने नदी पार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे। वस्तीवरील एका मृत व्यक्तीच्या विधी करता ग्रामस्थांना धोकादायक पद्धतीने नदी पार करत विधी करण्याची वेळ आलेली आहे। वयोवृद्ध नागरिकांना तरुणांनी खांद्यावर घेऊन नदी पार केल्याचा व्हिडिओ समोर येतोय। पावसाळ्यामध्ये नदी दुथडी भरून वाहत असते। काही वेळा नागरिकांना वस्तीवर जाण्याकरता 9 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतं। लवकरात लवकर या ठिकाणी पूल बांधावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांना विचारूया। अभिजित, वेगरे पुणे इथली ही दृश्य काटाळणारी आहेत, अंगावर काय सांगाय? नक्कीच सुवर्ण, आपण पाहतोय की पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातली वेगरे जे गाव आहे त्या गावातील हा सगळा प्रकार आहे। त्या गावातील जो आहे तो हा सगळा प्रकार दिसतोय आपल्याला। कारण ज्या वस्तीवर जायला पूल नाहीये आणि त्यामुळं हे सगळे जे ग्रामस्थ आहेत ते एका नदीच्या पात्रातून प्रवास करतायत। वस्तीवरील एका मृत व्यक्तीचा 13व्या विधीसाठी ग्रामस्थांना हा धोकादायक जो आहे तो प्रवास करावा लागतोय। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या भागात या नदीवर एखादा पूल उभारावा अशी मागणी जे ग्रामस्थ आहेत ते करत होते। मात्र प्रशासनाकडून अजूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले। अजूनही त्यावरती पूल नाहीये। पावसाळ्यात ज्यावेळेस नदी दुतडी भरून वाहते त्यावेळेस नागरिकांना वस्तीवर जाण्यासाठी 9 किलोमीटरचा वेढा जो आहे तो मारावा लागतो। हा पूल बनला ना तर एक तर नागरिकांना ते जी वस्ती आहे जिथं जवळपास आता 1000 ते 1200 नागरिक राहतात, वास्तव्यास आहेत, त्यांना त्या वेढा मारून जावा लागतो जो 9 किलोमीटरचा तो सगळा रस्ता आहे। पण जर नदीवर एक छोटासा पूल बनवला तर त्यांना जाता येईल आणि त्यांचा जीव जो आहे तो धोक्यात टाकून हे सगळे त्या नदीच्या पाण्यातून प्रवास करतायत। हे व्हिडिओ धक्कादायक आहे। खरं तर अनेक वेळेस त्यांनी ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की पालकमंत्री असताना देखील अजित पवारांना आम्ही अनेक वेळेस भेटलोय, हे सगळं काम त्यांना दाखवलं
दाखवले, पण ज्या वेळेस पावसाळ्यात या नदीला पाणी येतं त्यावेळेस ही नदी दुथडी भरून वाहते, जी मुठा नदी आहे, आणि त्यामुळं आम्हाला जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागतो. एका नदीच्या एका तीरावरनं दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी हा सगळा प्रवास आहे. आणि वस्तीत राहणाऱ्या लोकांना, मग ते शाळेत जाणारे मुलं असतील, एखादी खरं तर प्रेग्नेंट महिला असेल, तिला सुद्धा अशा वेळेस याच नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. त्यामुळं सरकार आता तरी याकडे लक्ष देणार का आणि ग्रामस्थांची मागणी पूर्ण करत तो पूल जो आहे तो उभा करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की अभिजित, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल. साताऱ्याच्या पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे कोयना नदीपात्राची पाणी पातळी वाढतीये. पाटणमधील जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेलाय. या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील. सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे आणि विशेषतः पश्चिम घाट परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या मोठ्या प्रमाणावरती कोयना धरणात पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाकडून 5000 क्युसेस पाणी हे कोयना नदी पात्रात सोडलं गेलेलं आहे. तसेच पावसाची ही संततधार सुरू असल्यामुळे कोयना नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या आपण आहोत ते म्हणजे पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का या ठिकाणी, आणि संगमनगर धक्का येथील जुना जो पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे. हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ही नद्यांची पाणी पातळी वाढत असल्यामुळे तसंच कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदी काठ असेल सातारा जिल्ह्यातील, तसंच सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी असेल आणि कोयना नदी, या दोन्ही नद्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील काही तास अजूनही पाऊस असाच सुरू राहतो असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. डोंगर दऱ्यांमधून छोटे मोठे धबधबे सुद्धा प्रवाहित झालेले आहेत. यामध्ये रत्नागिरी आणि सातारा जिल्हा हद्दीवर असलेला नवजा इथला दुधाळ पांढरा शुभ्र ओझरडे असा धबधबा ओव्हरफ्लो झालाय. पर्यटकांची पावलं त्यामुळे ओझरडेकडे वळू लागलेली आहेत. या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील. सातारा जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू असून पश्चिम घाट परिसरात मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. हा मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे सध्या आपण पाहतोय तो म्हणजे पाटण तालुक्यातील नवजा येथील 1200 फुटावरून कोसळणारा पांढरा शुभ्र दुधा असा फेसाळलेला हा ओझरडे धबधबा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत हा धबधबा येतो आणि या ठिकाणी राज्यासह परराज्यातील पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगर दऱ्यातून वाहणाऱ्या 3 धारा या धबधब्याच्या पर्यटकांचं सध्या लक्ष वेधून घेत आहेत. पर्यटकांनी गेल्या महिनाभरापासून पावसाची सुरुवात झाल्यापासून या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे. तर वन विभागाने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवून पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या पाहायला मिळत आहेत. तर पर्यटक ज्या पद्धतीनं हा ओझरड्याचा धबधबा पाहण्यासाठी येत आहेत त्यामुळं हा पर्यटकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा. कोयनानगर पासून हाकेच्या अंतरावर असलेला टायगर रिझर्व ओझरडे वॉटरफॉल गेले 4 दिवस महाराष्ट्रात की हे गाजतंय की हे पर्यटन बंद आहे. कुठेही पर्यटन बंद नाही. लोकांनी इथे येऊन सह्याद्री टायगर रिझर्व ओझरडे वॉटरफॉलचा आस्वाद घ्यावा. चिपळूण ते लांजा दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात निसर्ग बहरलेला आहे. कोकणातील सगळेच धबधबे सध्या ओसंडून वाहत आहेत. त्यातच चिपळूणमधील सवतसडा धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतो. 100 ते 150 फुटावर उंचीवरून कोसळणारा हा धबधबा फेसाळत सगळ्यांना भुरळ घालतो. यावेळी पर्यटनाचा आनंद लुटण्याकरता पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळू लागली. पण इथल्या पायवाटेची पूर्णपणे वाट लागलेली आहे. तुटलेले पेव्हर ब्लॉक, खराब रेलिंग, दरीच्या टोकावरून चालावं लागतं, त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. पावसाळा चालू झाला की कोकणातील सर्वच धबधबे ओसंडून वाहत असतात. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण पासून अगदी लांजापर्यंत सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत. मात्र विशेष आकर्षण ठरतोय तो परशुराम घाटातील सवतसडा धबधबा. मी आता सवतसडा धबधब्याच्या बरोबर समोर उभा आहे आणि तुम्ही पाहताय फेसाळणारा धबधबा आहे. जवळजवळ 150 ते 250
फुटावरून वाहणारा जो धबधबा आहे, दुधाळा असा पेसाळ असा धबधबा आहे आणि त्याच्या खाली आंघोळ करण्यासाठी पर्यटक विविध प्रदेशांचे विविध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात आणि मनमुराद आनंद लुटत असतात, धबधब्याखाली आंघोळ घेत असतात. मात्र या धबधब्याकडे येताना जी वाट आहे ती फार अरुंद आहे आणि निसटती आहे. पेवर ब्लॉक तुटलेले आहेत किंवा मग जे बाजूला स्टँड आहे किंवा मग जे रिटर्निंग वॉल आहे तेही तुटलेलं आहे. कुठेतरी त्याचे जे स्टील आहे ते तुटले असल्यामुळे कुठेतरी पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. मात्र एवढं जरी असताना काही जे अतिउत्साही जे पर्यटक आहेत ते बरोबर जो धबधबा आहे त्याच्या आतल्या बाजूला जाताना धोका पत्करतात. कदाचित वरून दगड वगैरे पडला तर जीवितच हानी होण्याची शक्यता आहे. आपल्याबरोबर मुंबईतील काही पर्यटक आलेले आहेत या सवत चढ्याखाली आंघोळ करण्यासाठी, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर काय सांगाल, कुठून आला तुम्ही आणि कसं वाटतंय? मी ऍक्च्युली भांडूपवरून आलेलो आहे. अगदी आम्ही ज्या वेळेस ह्या मार्गावरून प्रवास करतो त्यावेळेस आम्ही आवर्जून या स्थळाला भेट देतो, सवतछड्याला. पण आपल्या मार्फत प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की या ठिकाणचे जे पेवर ब्लॉक आहेत, जे रेलिंग्स आहेत आणि त्या दरी आहेत, त्या दरी असल्या कारणानं पर्यटक पडण्याची शक्यता आहे. मी पुन्हा एकदा आपल्याद्वारे विनंती करतो की पेवर ब्लॉक असेल, रेलिंग असेल, आखाडे असतील, या सगळ्यांचं काम जर का केलं तर अगदीच पर्यटक अजून उत्स्फूर्त प्रतिसादपणे या ठिकाणी कोकणाला आणि कोकणचं सौंदर्य विस्तारित करू शकतात. रेलिंग तुटलेले आहेत, पाकाडी तुटलेल्या आहे, पाकाडी एवढी निसटती झालेली आहे की कधी माणूस पडू शकतो, दरीत पडू शकतो. यासाठी स्थानिक प्रशासनाने यावर लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.